नमस्कार, लतास क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत कारल्याच्या भाजीची अशी रेसिपी शेअर करणार आहे की ते सगळेजणं चाटून पुसून खातील अशा प्रकारे भाजी बनवायची आहे आपल्याला. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता चला आपण बघूया कारल्याच्या भाजीची एक वेगळीच रेसिपी. कारल्याची भाजी करण्यासाठी मी इथे 4 कारले घेतलेत. हे बघा, हे 4 मोठे कारले घेतलेत आणि ते आता मी कापणार आहे. हे असे दोन्ही बाजूचे कापून टाकायचे आहेत. आणि आता मी सध्या जरा मध्ये 2 भाग करणार आहे. हे असे 2 भाग करायचे आहेत. हे असे सगळ्याचे आता करून घेते मी. हे बघा, आता हे सगळ्या कारल्याचे करून झालेत मध्ये 2 भाग. आता काय करायचं आहे, आता त्याच्यामध्ये पण एक चीर देऊन 2 तुकडे करायचे आहेत. हे असे 2 भाग करायचे आहेत आणि त्यातले बी काढायचे आहे. तर मी आता ते हातानेच बी काढणार आहे. हाताच्या साहाय्यानेच बी काढणार आहे, अंगठ्याच्या साहाय्याने. हे बघा, मी असे अंगठ्याच्या साहाय्यानेच बी काढते. मला असं जमतं म्हणून मी अशी बी काढते. तर आता हे सगळ्याच कारल्याचे अशा तऱ्हेने मी बी काढून घेणार आहे. तर इथे सगळ्या कारल्याची बी काढून झालेली आहेत. हे बघा, हे सगळ्या कारल्याचे बी काढून झालेले आहेत. मी अशा अंगठ्याने बी काढलेले आहेत. पण तुम्हाला जर अंगठ्याने होत नसेल तर चमच्याच्या साहाय्याने काढलं तरी चालतं किंवा चाकूच्या साहाय्याने. आता मी असे बारीक बारीक चिरून घेणार आहे कारले. हे बघा, हे अशा तऱ्हेने कारले चिरून घ्यायचे आहे आपल्याला. हे सगळे कारले चिरून घ्यायचे आहेत अशा तऱ्हेने. हे अशा तऱ्हेने आपल्याला कारले चिरून घ्यायचे आहेत सगळे. आता अर्धा तास झालेला आहे. आता बघूया कसं आहे ते. मी इथे 2 तवे बघा इथे हे चांगले दाखवतात तुम्हाला. एकदम मऊ पडलेले आहेत आणि आता हे चिरून झालेले व्यवस्थित चुरून घ्यायचे. चिरून झालेले आहेत इतके सगळे. बघा, जरा जोर लावून चुरायचे म्हणजे त्यातलं पाणी असतं आणि त्या वरचा जो असतो तो निघून जातो. आपल्याला वरची जे बोंडं असतात ते निघून जातात म्हणून जोरात चुरून घ्यायचं. आणि असं त्याला पिळून सगळं पाणी काढून टाकायचं आहे, त्यातला रस काढून टाकायचा आहे असं. आता माझ्या इथलं सगळं हे करून झालेलं आहे. बघा, हे असं इतकं मी पाणी काढलेलं आहे, त्यातलं पिळून झालेले आहेत माझे सगळे. आता हे बघा किती पाणी निघालं आहे, इतका सगळा रस निघाला आहे त्यातला, म्हणजे अर्धावट कडवटपणा निघून गेलेला आहे. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे कसे बघा, आता हे सुटसुटीत दिसत आहेत व्यवस्थित. आता मी हे धुताना पण चांगलं चुरून घेणार आहे, म्हणजे त्याच्यावरचं जर ते बोंडं असतात ते निघून जातात त्या पाण्यामध्ये. आता इथे धुवून झालेलं आहे म्हणजे मी 2-3 वेळा धुवून घेतलेलं आहे. आता मी फोडणी द्यायची तयारी. आता माझे कारले इथे धुवून झालेले आहेत व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. आता मी त्याला फोडणी देते. तर फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवले. तेल गरम झाल्यावर मी त्यामध्ये जिरं टाकलं आहे. आता त्यामध्ये मी 2 चिरलेली कांदे टाकणार आहे. हे बघा, 2 मोठे कांदे चिरून घेतले, ते टाकलेत त्यामध्ये. जरा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा कांदा. आणि आता मी त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. एक कढीपत्ता टाकले, 4-5 पाने टाकलेत कढीपत्त्याची. फोडणीमध्ये नाही टाकले कारण त्याच्यामधला तो जेव्हा वाफ येते तेव्हा तो निघून जातो, त्याचा सुगंध असतो तो कढीपत्त्याचा, म्हणून मी नंतरच टाकलं आहे. आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकले. आलं लसूण पेस्ट टाकल्यावर मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. आणि थोडी कोथिंबीर टाकायची आपल्याला कांद्यामध्येच. आणि चांगलं लाल होईस्तोवर भाजून घ्यायचं आहे. चांगलं परतून भाजून घ्यायचे आहेत. आणि आता टोमॅटो चिरलेले आहेत मी 2, ते टोमॅटो पण त्यामध्ये आता टाकलेत. टोमॅटो मेल्ट होण्यासाठी, मऊ होण्यासाठी मी झाकण ठेवून दिलं आहे त्यावर. तर बघूया, आधीमध्ये बघायचं आपण असं टोमॅटो कसे झाले आहेत काय. तर त्याला अजून वेळ आहे, तरी पण असं परतवायचं व्यवस्थित त्याला.
आता यामध्ये जरा मी हिंग टाकते. हिंग टाकल्यावर परत हिंग मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये. हिंग व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्यामध्ये चिंच टाकायची आपल्याला. जराशी जास्तच चिंच टाकायची आहे. हे बघा मी भरपूर चिंच टाकले त्यामध्ये. हे चिंचेवरचे ते जे दोरे असतात ते काढून टाकले सगळे, नाहीतर मग ते दाताखाली येतात, म्हणून ते केस असतात ते चिंचेचे काढून टाकून टाकायचे आहेत त्यामध्ये, नाहीतर ते केसासारखे दिसतात. आता हे चिंच टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे. चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे चिंच. तर चिंच मिक्स करून झाली की आपल्याला थोडा गूळ टाकायचा आहे त्यामध्ये. गूळ टाकलं आहे बघा. आता गूळ पण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स व्यवस्थित गूळ करून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि जराशी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यावर हळद परत त्यामध्ये मिक्स करून घ्यायची. हळद मिक्स करून झाली की आता आपल्याला हे जे आपण कारले धुवून ठेवलेले आहेत, चिरून धुवून ठेवलेले आहेत, ते वाफेवर शिजवायला टाकायचे आहेत. हे बघा, हे आता हे मी असे कारले टाकलेत सगळे. ते कारले या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि झाकण लावून 15-20 मिनटं त्याला शिजून द्यायचं आहे. हे बघा, हे असं दिसतंय आता आपल्याला. जरासं मी मीठ टाकणार आहे आता त्यामध्ये, म्हणजे जरा मऊ पडतील लगेच. मीठ टाकल्यावर परत व्यवस्थित करायचे आहेत मिक्स मीठ त्यामध्ये भाजीमध्ये. आता आपल्याला ते 15-20 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. झाकण लावून शिजायला ठेवल्यावर थोड्या वेळाने अधूनमधून आपल्याला बघायचं आहे भाजी, नाहीतर खाली लागू शकते, म्हणून असे परतवायची आणि परत झाकण लावून 15-20 मिनटं शिजून द्यायची आहे त्याला. तर आता 20 मिनटं झालीत. आपण बघूया भाजी शिजले काय. तर बघा, हे बघा तुम्ही, भाजी छान शिजलेली आहे, मस्त शिजलेली आहे. आता मी त्यामध्ये थोडं लाल तिखट टाकणार आहे. लाल तिखट टाकलं त्यामध्ये. लाल तिखट टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ते असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता मी त्यामध्ये थोडे तीळ टाकणार आहे. हे बघा, थोडेसे तीळ टाकते असे. तीळ पण परत मिक्स करून घ्यायचे आहेत. मी काय करते, थोडं जे टाकते ते पहिले सगळे एकदम मिक्स करत बसत नाही. जे टाकते थोडं ते सगळं पहिले मिक्स करते, नंतर एक टाकते. आता धना जिरा पावडर टाकणार आहे. धना जिरा पावडर टाकले मी यामध्ये आणि आता ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. भाजी चांगली शिजलेली आहे बघा, चांगली मऊसूद दिसते अशी आपल्याला. सगळी एकजीव झालेली आहे कांद्या टोमॅटोसोबत, मसाल्यासोबत. आता हे आपल्याला जराशी झाकून ठेवायची आहे 2 मिनटासाठी. भाजी आपली तयार आहे. तर अशा प्रकारे आपली कारल्याची न कडू लागणारी भाजी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती मला कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.